बऱ्याच वेळा आपल्याकडे रात्रीचा शिल्लक भात उरलेला असतो. त्यावेळेला आपल्याला कळत नाही की या शिल्लक राहिलेल्या भाताचं आपण काय करावं. तर मंडळी, आज मी तुमच्यासोबत अशीच एक भन्नाट रेसिपी शेअर करणार आहे, जेणेकरून तुमचा उरलेला शिल्लक भात हा कधीच वाया जाणार नाही. तर चला मंडळी, लगेच रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपल्याला हा जो भात आहे उरलेला, तो मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये मी अर्धी वाटी रवा घातलेला आहे. आता आपल्याला रवा घातल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि असं मिक्सरला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. होईल तेवढं याला बारीक वाटायचं आहे. तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता. अशा पद्धतीने आपल्याला हे पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. तर हे सर्व मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घातलेली आहे आणि बारीक कट केलेला कांदासुद्धा इथे घातलेला आहे. आता यामध्ये बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडासा यामध्ये मी बेकिंग सोडासुद्धा घातलेला आहे आणि थोडासा हिंग घालायचा आहे. यामुळे या पदार्थाला खूप छान अशी चव येते. अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत. आता आपल्याला हे सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. आता तुम्हाला जर वाटलं एखादी याच्यामध्ये भाजी ॲड करायची आहे, कोबी किंवा मग गाजर, बीट, तुम्ही काहीही इथे बारीक कट करून यामध्ये ॲड करू शकतात. तर हे पहा, तयार झालेलं आहे आपलं हे मिश्रण. आता आपण याचे अप्पे बनवणार आहोत या मिश्रणाचे. तर इथे मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि आता आपल्याला यामध्ये सगळीकडे तेल लावून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे तेलाऐवजी तुपाचा सुद्धा किंवा मग बटरचा सुद्धा वापर करू शकता. तर हे मिश्रण सोडताना शक्यतो कडेकडेने सोडत या आणि सगळ्यात शेवटी आपल्याला मध्यभागी सोडायचं आहे. याचं कारण असं आहे की मध्यभागी गॅसची फ्लेम ही जास्त असते, त्यामुळे अप्पे लवकर खाली डागले जातात. त्यामुळे आपल्याला हे कडेने आधी सोडून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी याचं जे बॅटर असतं उरलेलं ते सगळ्यात शेवटी आपण मध्यभागी घालणार आहोत आणि कमी गॅसवरती हे अप्पे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. आता याला आपण 2 मिनटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनटं झालेली आहेत. आता वरून तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल किंवा बटर परत ॲड करू शकतात आणि आता याला आपण कडेने हलक्याशा हाताने चमच्याच्या साहाय्याने याला आपण पलटी करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकतात की रंगसुद्धा किती सुरेख आलेला आहे. आणि जर तुम्ही या पद्धतीने अप्पे बनवले ना नाश्त्यासाठी किंवा मग मुलांच्या टिफिनसाठी, तर कोणालासुद्धा लक्षात येणार नाही की आपण हे शिल्लक राहिलेल्या भातापासून हा नाश्ता बनवलेला आहे आणि सगळेजण आवडीने खातील आणि जो आपला उरलेला शिल्लक भात आहे तो सुद्धा वाया जाणार नाही. तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.